तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. तर कालच फादर्स डे होऊन गेला आहे. माझा फर्स्ट फादर्स डे होता. खूप भारी वाटलं. केक वगैरे कटिंग केला आणि आज आम्ही चाललेलो आहोत पालीला बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला. असंच वाटलं की जावं, खूप दिवसापासून इच्छा होती. तर आज आम्ही चाललेलो आहोत पालीला, तेही बाबूला घेऊन. बाबूचं फर्स्ट लॉंग ट्रिप, जास्त लॉंग नाही, 100 किलोमीटर्सच्या आसपास, पण लॉंगच. 3 महिन्याचा बाबू आहे. तर बघू त्याचा कसा रिस्पॉन्स आहे ह्या जर्नीला, मग त्याला घेऊन पुढे पण ट्रॅव्हल करायचं. तर चला. मध्ये मेन अट्रॅक्शन आहे तुझा बाबू. बाकी तर सगळ्यांना तुम्ही ओळखतच असाल. ही आहे जुईलीची आई, ही आहे माझी आई, आणि न्यू मेंबर आहे जुईलीचा दादा, ते तिथे उभा आहे. बाबू गेला आता हनुमानाच्या दर्शनाला. असा येतोय आईसोबत, आणि मामा सोबत. मामा आहे संरक्षक कवच मामाचं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की चला. चालू आहे. आवाज आहे का? आवाज कोकणात आल्यावर आमच्या बाबूचं स्वागत पावसाने केलेलं आहे. एक नंबर, एकदम जोरात. समोर इतका चांगला निसर्ग दिसत असताना आमची माणसं बघा झोपली आहेत. झोपाळे आहेत सगळे, झोपाळे. फक्त मी आणि दादा, आम्ही दोघंच जागे, एन्जॉय करतोय. आणि आत्ता फायनली टोलवर आलोय, आणि सगळ्यांसाठी खतरनाक न्यूज आहे की कोकणात आता टोल चालू झालेला आहे. पहिला टोल, ज्याची किंमत आहे, त्यांनी बोर्डावर 95 रुपये लावली. आता कट होतो की नाही ते माहिती नाही, पण टोल चालू तर झालेला आहे. ते आता मला इथून पासआउट झाल्यावर कळेल. यस, ग्रीन सिग्नल आले म्हणजे टोल चालू झालेला आहे. थोड्या वेळात तुम्हाला मेसेज येईल, पैसे डिडक्ट झाले. येस, 95 रुपीज कट झालेले आहेत. अशा प्रकारे आमचा फर्स्ट स्टॉप आला आहे, ते पण CNG भरण्यासाठी. CNG भरण्यासाठी थांबलेलं आहे. आणि ही आहे आपली नवीन गाडी, जी टी-परमिट आहे. मी याबद्दल नंतर कधीतरी सांगते. आपण फिरूया. आपण बाबूला घेऊन आज थोडा लॉंग जर्नीला निघालेलो आहे. 100 किलोमीटरची जर्नी. तर कसं वाटतं तुला? काय एक्सपिरियन्स येतो? छान वाटतंय. अजून फर्स्ट टाईम असं आम्ही बाहेर चाललो आहे एवढं लांब बाबूला घेऊन. पण आता सोबत सगळे आहेत, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे. त्याला सांभाळायला आहेत लोक. आमचा बाबू पण असं काय हे नाही करत आहे, तो फक्त झोपतोय सध्याला. आणि आत्ताच मला कळालं की बाबूने शिशी केलेली आहे. तर बघा आज जुईली कशी शिशी काढते बाबाजी. आता शिशी निकालो प्रोग्राम चालू आहे. इथे बघ, इथे बघ, इथे बघ, वर बघ, वर बघ. अरे वर बघ, ही बघा. आता आमचा लंच ब्रेक सुरू आहे. तर पनीरची भाजी, रोटी जवळजवळ खाऊन झालेलं आहे. मसाला पापड कधीच संपलाय. जुईली खाते. खा 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 खा. बघू कसं घेतलंय, उचललंय बघू. बघा आणि बाबू
तिथे फिरतोय आजीसोबत. आजीचा ताट असाच आहे. तर भाजी ओव्हरऑल चांगली आहे, रोटी पण चांगली आहे. तर आता मी जेवतो, मग बघू पुढे. मी आत्ता पोचलेलो आहे पालीला, बाप्पाच्या मंदिराजवळ. तर इथून मी एंट्री केली. बाबू पुढे आईसोबत चालतोय. दर्शन घेऊन आम्ही चाललोय आता मुख्य मंदिरात, गणपती बाप्पाच्या पाली बल्लाळेश्वरच्या. खरं तर सर्व जर्नी आमच्या पालीच्या गणपतीपासूनच सुरू झाले. म्हणजे फर्स्ट आम्ही आलो होतो तर पालीच्या गणपतीलाच आलेलो फिरायला, आणि बाबूला सुद्धा फिरायला घेऊन आलो तर पालीच्या गणपतीलाच. लग्न ठरल्यानंतर पण पहिलेच आलो आम्ही पालीलाच. तर बाप्पा एकदम प्रसन्न आहेत आमचे असं बोलायला काही हरकत नाही. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. त्यानंतर आम्ही तिच्या भावाकडे का कोणाकडे, कोणते नातेवाईक आहे ते माझ्या आत्याचे काय म्हणते पुतणे, हां, तर त्यांच्याकडे आम्ही रेस्ट केला, फ्रेश झालो, चहा वगैरे लोक पियाले, थोडा आराम केला, तोंड बिंड धुतलं जरा. आणि आता आम्ही निघालेलो आहे महडच्या गणपतीला, कारण की तुम्ही आता कल्याणला जाणार तर महडमध्येच लागतं. आता आम्ही महडचा गणपती करायला लागले. तर चला. आता मी पोचलेलो आहे वरदविनायक गणपती मंदिराच्या इथे, आणि वाजलेले आहेत 8 वाजल्यामुळे गाडी हळूहळू चालवावी लागते. त्यात आता तो थोडा किरकिर पण करतोय, म्हणजे रडतोय असा थोडासा, मला वैतागल्यासारखा वाटतंय. तर म्हणजे अजून ते लहान आहे ट्रॅव्हलसाठी अजून. ठीक आहे, थोडा काहीतरी चेंज म्हणून त्याला बाप्पाच्या दर्शनाला घेऊन आलं. पण अजून थोडा मोठा झाल्यावरच त्याला अजून थोडं बाहेर काढलं पाहिजे. प्रवासाचा सवय झाली पाहिजे, पण ठीक आहे. बाप्पाचं खूप छान दर्शन झालं. आणि आज 2 गणपती आम्ही केले अष्टविनायकमधले, एक पाली बल्लाळेश्वर आणि महड वरदविनायक. आता बघू, हळूहळू करू, फिरू थोडंसं, कारण की गेल्या काही महिन्यात आम्ही कुठेच गेलेलो नाही, फिरलो नाही. तर आता हळूहळू थोडं बाहेर पडायचं असा विचार चालू आहे. आणि त्याचसोबत एक रिस्पॉन्सिबिलिटी आता वाढलेली आहे बाबूची. तर ते सगळं विचार करूनच आता थोडं चालू आहे. पण तर मेन हे आहे की आता आम्ही जाणार आहे कल्याणला, तिच्या आईला आणि दादाला ड्रॉप करणार आणि तिथून ठाण्याला येणार. तर जर्नी ऑल गुड, सगळं गुड, वेल गुड. तर बाबू आतमध्ये तो खेळतोय मस्तपैकी, त्याला ठेवलं असं जमिनीवर, आणि त्याचं आता चालू आहे.
तर हे बघा इथेच बसलेत आणि त्याला असं खाली ठेवलं आहे आणि त्याला खेळवत आहेत. तो पण आता मस्त एन्जॉय करतो. तर आता मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे. मी पण थोडा टायर्ड झालो आहे कारण 5 वाजता सकाळी उठलेलो आहे. तर थोडा असं टायर्डनेस झालेलं आहे. तर आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. मला जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सपोर्ट करा. अजून काय पाहिजे, हेच पाहिजे. तर आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग नवीन प्रवासासोबत. चला.